वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन मी निवेद निमकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सेंट्रल प्रीमियर लीग 2023-24च्या या भव्य दिव्य 5व्या हंगामामध्ये। वर्ष 5वं असं भव्य दिव्य असं आयोजन आहे ते श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान्य श्री गणेश खानेकर साहेबांच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य असं आयोजन। आजचा हा दुसरा दिवस आहे या स्पर्धेतला आणि मेगा फिनालेचा हा दिवस आहे। बघूया कालच्या दिवसाचं आपण पाहिलं तर 8 संघ 2-2 सामने कालच्या दिवसामध्ये खेळलेले आहेत आणि प्रत्येक संघाने एक सामना विजय झाला तर एक सामना पराभूत झालेले आहेत। तर नक्कीच आजचा दिवस हा डू ऑर डायचा सामना असेल। 4 सामने लीग स्टेजचे आपण खेळणार आहोत, त्यानंतर मात्र आपण प्लेऑफचे सामने इथे खेळण्यात येणार आहे। तर नक्कीच अतिशय भव्य दिव्याचा सामना आता चालू असला आजच्या दिवसातला पहिला सामना ठाणे स्पार्टन्स विरुद्ध जिजावालम बटालियन या दोन्ही संघातला हा सामना आपण आता पाहणार आहोत। सलामीची जोडी नाणेफेकीचा आपण कौल जर का आपण पाहिला तर नाणेफेक जिंकले। हॅलो 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 नाणेफेक जिंकलाय ते ठाणे स्पार्टन्स या संघाने आणि आवाज कमी ठेवायचा थोडा। ठाणे स्पार्टन्स संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे। आवाज कमी घ्या फक्त एवढाच राहू द्या आपल्या इथपर्यंत सिस्टीमला जाईल तेवढाच। आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते जिजावालम बटालियन। कालच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख असे खेळ या दोन्ही संघांनी आपण करताना पाहायला मिळाले। जो संघ जिंकेल या स्पर्धेतला तो आपला स्थान निश्चित करेल ते प्लेऑफ मध्ये। नाही आपल्या फोनवरती यूट्यूबमध्ये लाईव्हमध्ये आवाज बरोबर येतोय का? तर जिजावालम बटालियनची सलामीची जोडी आपल्याला मैदानात दिसते ती सचिन आणि राजन। कालच्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट असा खेळ खेळलेल्या दोन्ही संघांनी पंचांचा इशारा येतो लेट्स प्लेचा। या सामन्यासाठी आपल्या पंच म्हणून लाभलेत ते आशिष मोकाशी आणि लोबो सर। गोलंदाजी माग करते तर गोलंदाज प्रकाश। कालच्या दिवसामध्ये ज्यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती सूर्य अभय फायटर संघाला एका षटकामध्ये त्यांनी जवळजवळ 3 विकेट त्यामुळे काढल्या होत्या आणि रनआउटच्या स्वरूपात असे 4 विकेट टाकले होते प्रकाश। आजच्या नवीन दिवसामध्ये गोलंदाजी मागवरती पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट प्रकाश सज्ज आहे तो सचिन फुटला चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। सुरेख असं चांगलं क्षेत्ररक्षण चेतन यांच्या माध्यमातून डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला। नक्कीच लो फुलटॉस होता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण। सचिन चव्हाण संघ मालक आहेत ते जिजावालम बटालियनचे। या दरम्यान काढून काढल्या कॅचची संधी आणि त्याच दिशेमध्ये पुन्हा एकदा फलंदाज बाद होते। पहिली विकेट पहिला धक्का लागतोय तो जिजावालम बटालियन या संघाला। स्वतः संघ मालक इथे मात्र बाद होत आहेत। तर ठाणे स्पार्टन संघाला विनंती असेल आपण आपला अतिरिक्त खेळाडू स्वागत आहे
सेंट्रल प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य असं आयोजन. या स्पर्धेसाठी आपल्याला आख्यापण जर का पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व सुंदर असं सन्मान चिन्ह. त्यासोबतच द्वितीय पारितोषिकाचे रोख रक्कम 30,000 रुपये व सुंदर असं सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफी माफ करा ट्रॉफी ते आपल्याला देण्यात येणार आहे. त्यासोबत आपण जर का पाहिलं मॅन ऑफ द सिरीजला ठाणे ओन कमिटीचे अध्यक्ष श्री मेघनाथ गोंधळे साहेबांकडनं सुंदर अशी सायकल, तर दाभेकर साहेबांकडनं मॅन ऑफ द सिरीजला सुंदर असे बॅट इथे आपण पुरस्कृत केलेली आहे. त्यासोबत बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर यांना बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर यांना दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्यातर्फे ट्रॉफी आणि कूलर असा पुरस्कार. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला तो धीरज. लेफ्ट आर्म गोलंदाज जाणार सुरेख चेंडू आणि ऑकर डागरा खेळून काढला चेंडू अतिशय सुरेखरित्या 1 धावे ते मित 1 धाव्याने मात्र धावांचा श्री गणेश आपला होताना पाहायला दिसतोय. 1 धाव धावफलकावरती लागलेली आहे. चांगली अशी सुरुवात म्हणतात नाणेफेक जिंकून सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो ठाणे स्पार्टन संघाने. 3 चेंडू झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. आता मात्र राजन आले स्ट्रायकिंग एंडवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रकाश पुन्हा एकदा सज्ज आहे. या दरम्यान सुरेख चेंडू खोलवरचा चेंडू होता. नक्कीच थोडासा निराश दिसतात ते गोलंदाज, कारण की चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला होता. बॅट आणि बॉलचा डिकचा संपर्क होऊ शकला नाही, पण वॉटर डिलिव्हरी नक्कीच आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू नवीन चेंडूमध्ये यॉर्कर लेंथला गोलंदाजी करणं हे फार कठीण असतं आणि त्या प्रकारची सुरेख अशी गोलंदाजी ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र फील्डमध्ये आपलं परिवर्तन. पॉवर प्लेचा षटक आहे. आपण जर का पाहिलं तर स्वीप कव्हरला कव्हर रिचामध्ये घेऊन आले आहे आणि मिडॉनला लॉंग ऑन रिचामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. या दरम्यान अकुटोबाचा चेंडू होता. शॉर्ट डम पुल केला. चेंडूला पाठवलं तिकडे अक्षय महाडिक तिकडे क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव ते म्हणजे थोडंसं ओव्हर तालमेल मॅच चूक, परंतु धाव मात्र ते नाकारतात. 1 धाव्यावरती संतुष्ट मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या पहिला षटक आपण जर का पाहिलं ठाणे स्पार्टन्स या संघाची फलंदाजी अतिशय उत्कृष्ट आहे आणि लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. या दरम्यान सुरेख चेंडू स्विंग अँड मिस हिट विकेटच्या रूपामध्ये इथे मात्र फलंदाज होते बाद आणि नक्कीच दुसरी विकेट या षटकामध्ये. चांगली सुरुवात अशी म्हणता येईल ती ठाणे स्पार्टन संघाची. पहिल्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडीनं मात्र इथे बाद केलेला आहे. आता बघूया पुढचं षटक घेऊन कोण येतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो सोहम पवार. आयकॉन प्लेअर आहे जिजावालम बॅटॅलियन संघाचा. एक आयकॉनिक इनिंग त्याला खेळावी लागेल, कारण की हा सामना आहे तो डू ऑर डायचा मुकाबला आहे. डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरेल. या स्पर्धेसाठी आपल्याला बॉलचा आपण जरा स्पॉन्सरशिप आपण जर का पाहिजे तर प्रत्येक मॅचसाठी बॉल आपल्याला जे लाभले ते श्री बबन पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांचे की मनपूर्वक आभार. त्यासोबत या स्पर्धेसाठी पाण्याची जी सोय आपल्याला केली प्रत्येक खेळाडूंना व प्रेक्षकांना पाण्याची जी सोय आहे ती आपल्याला लाभली आहे ती श्री गणेश सावंत साहेब आणि आनंद श्रेष्ठ साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे की मनपूर्वक आभार आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान्य श्री गणेश खाणेकर साहेब. भव्य दिव्य असं उत्कृष्ट आयोजन नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळते. सेंट्रल प्रीमियर लीग
जय वीरेश्वरचे कोच शरद या दरम्यान सुरेख चेंडू पहिला चेंडू घेऊन निशांत गोलंदाजी मार्कवरती सुरेख अशी गोलंदाजी करताना राजन यांची जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू ते नक्की डॉट करतात मात्र पुढच्या चेंडूवरती ते मोठा फटका मारण्यासाठी ते जाणले जातात बघा त्या प्रकारचं काही होतंय का यहाँ पे आणि नक्कीच मोठा फटका ठरवलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे मिड विकेट रिजन मध्ये एक धाव इकडे मिळते दुसरी धाव मात्र इथे नाकारतायत अपील केलं जाते पंचांकडे मात्र पंच अपील फेटाळत आहेत एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती आणि आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं गुणलेखन केलं होतं आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले ते तेजा त्यांचं की मनपूर्वक स्वागत या दरम्यान पुढे त्याला चेंडू होता फटका चांगला आहे लांबी आहे रुंदी आहे आणि चेंडू गेलाय सीमारेखे पार षटकारासाठी पहिला षटकार लागलेला आहे या आजच्या सेंट्रल प्रीमियर लीगच्या सुद्धा आपल्या दिवसातला पहिला षटकार येतोय त्यांचं की मनपूर्वक स्वागत फटका चांगला आहे लांबी आहे रुंदी आहे आणि चेंडू गेलाय सीमारेखे धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती या दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे कॅचची संधी अक्षय माडिक खाली येत आहेत आणि कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज मात्र इथे बाद होतोय 1-13 तो 1 मेरा अशा रूपामध्ये सोहम पवार इथे मात्र पुन्हा एकदा हवेत आहे कॅचची संधी अक्षय माडिक खाली येत आहेत आणि कोणतीही चूक करत नाहीये आणि या रूपात तिसरा धक्का इथे लागण्यात आलेला आहे त्या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो एडी या नावाने प्रसिद्ध झाला अक्षय येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत 9 धावा धावफलकावरती लागलेले आहेत थोडीशी एक पार्टनरशिपची गरज असेल ती जिजावालम बॅटलियन या संघाला राईट आर्म ओव्हर द विकेट निशांत मारा करतायत अक्षयला या दरम्यान हळव्या हाताने खेळलाय डिफेन्सिव्ह स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातो पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव इकडे मिळते की धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरसावते राजन यांच्या स्ट्राईक वरती 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत राजन यांच्याकडून अपेक्षा असेल की ते शेवटपर्यंत उभे राहून मोठे फटकार तिकडे लगावे नक्कीच कमीत कमी 60 ते 70 धावा 60 धावा तर नक्कीच आवश्यकता असेल या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये या दरम्यान आकुटोबा चेंडू होता शॉर्ट डाऊन पुल केलाय आणि चेंडूला पाठवला आहे बघा पंच काय इशारा करतायत सीमारेषे 5 षटकारासाठी काय सुरेख फटका जसं बोललो राजन हे अतिशय आतिषबाजी करण्यासाठी जाणले जातात या दरम्यान केलाय आणि चेंडूला पाठवला आहे बघा पंच काय इशारा करताय षटकाराने मात्र धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्या होती 16 रन्स ऑन बोर्ड पहिला षटक सुरुवात चांगली होती या षटकामध्ये मात्र 2 षटकार इथे पाहायला मिळालेले आहेत नक्की सेंट्रल क्रिकेट मैदान आहे सेंट्रल ग्राउंड आहे आणि या मैदानाचं आपण वैशिष्ट्य सांगितलं इकडे तुम्हाला टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा अतिशय सुरेख असं संगम आपल्याला पाहायला मिळतं पाहता एका साईडला टेनिस क्रिकेटचे सेंट्रल प्रीमियर लीग सुरू आहे तर दुसऱ्या साईडला सीझन क्रिकेटची सुद्धा लेदर क्रिकेटची सुद्धा आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत अतिशय उत्कृष्ट असे तरुण खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाने नक्कीच अनेक खेळाडूंना घडवलंय अनेक कोच इथे आपल्या क्रिकेट अकॅडमी आहेत नक्कीच त्यांचं जो काय मनपूर्वक आभार आहेत त्यांचे सुद्धा वळूया पुन्हा मॅचकडे निशांत बॉलिंग मागवती पुन्हा सज्जा राईट आर्म ओव्हर द विकेट
या दरम्यान ड्राईव्ह केला चेंडू हाताने खेळून काढला, एक धाव नक्कीच इथे मिळते. आता वाढलं तर अक्षय कोणतीही जोखीम घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डिफेन्सचा स्ट्रोक घेऊन राजन यांना स्ट्राईकवरती आणून देत आहेत, कारण की राजन यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळायची, चांगले फटके त्यांनी लगवलेले आहेत. प्रकाश वैयक्तिक दुसरा आणि संगीत तिसरं षटक घेऊन आले ते प्रकाश राईट मोर दी विकेट. या दरम्यान फटका हवेत आहे, कॅचची संधी आहे आणि ते मात्र कोणतीही चूक करत नाही ते फलंदाज इथे मात्र मात्र रनिंग कॅच, अतिशय सुरेख अशी कॅच आहे आणि फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. तिसरं षटक घेऊन आले ते प्रकाश राईट मोर दी. नक्कीच ही विकेट मात्र मॅचचा एक टर्निंग पॉइंट बनवू शकते. सुरेख अशी झेल तिथे घेतले ते विकासाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले ते मोशिन. कालच्या दिवसामध्ये एक अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली होती, आजच्या दिवसामध्ये सुद्धा तशीच काहीतरी कामगिरी त्यांना करावी लागेल जर का आपल्या संघाला या सामन्यामध्ये एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचून दाखवायचा असेल. कारण की डू ऑर डायचा हा सामना आहे, जो संघ हा सामना जिंकेल तो जाईल पुढील फेरीमध्ये. या दरम्यान इथे मात्र कट केला चेंडूला पाठवलाय तो फ्लाइंग स्लिपच्या याच्यामध्ये एक धावीकडे मिळते. घोषित क्षेत्र इकडे एके धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावले, जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 18 या धावसंख्येवरती 18 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रकाश मोशिन. या दरम्यान सुरेख चेंडू अपील केलं जाते पंचांकडे. तर व्यासपीठावरती आपल्या मान्यवरांची उपस्थिती लागली तर सन्मान्य श्री राहुल पेंढारकर सर्वांचे ते आगमन झाले, त्यांचं की इथे सहर्ष स्वागत आहे. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 मध्ये भव्य दिवस आयोजन आहे, अतिथी देवो भव. त्यासोबतच सन्मान्य श्री राहुल पेंढारकर साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं की सहर्ष स्वागत आहे. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं इथे मात्र चर्चा होते, विचार विनिमय होते, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कॉट बिहाइंड साठी इथे मात्र चर्चा करतात ते पंच. बघा काय निर्णय येते, डिसिजन आहे पेंडिंगला. आपण जाऊया DRS बॉक्स मध्ये. कॉट बिहाइंडचं अपील पार्टी कॅच पकडली ते अंपायर डिस्कस करतात. कॅच पकडली त्यांनी, एज लागली की नाही ते चेक करतात. बघा पंच काय इशारा देत आहेत. आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. मोशिन हे मात्र इथे बाद होता. प्रकाश एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. कॉट बिहाइंड आणि हा प्रकाश या सामन्यातल्या आपण जर का पाहिलं तर चौथा गडी बाद केलाय. नक्कीच बेस्ट बॉलरचे ते प्रबल दावेदार आपल्याला इथे पाहायला मिळतात. 4 विकेट आजच्या दिवसामध्ये घेतले. 4 विकेट त्यांनी कालच्या सामन्यामध्ये घेतले होते, शेवटच्या सामन्यामध्ये. तर बघूया या किती अजून आपण पाहिलं षटकातले अजूनही 2 चेंडू शेष आहेत. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ते आयोजक आपले
सन्मान्य श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान्य श्री गणेश काणेकर साहेबांच्या माध्यमातून सेंट्रल प्रीमियर लीग 2024 वर्ष 5वा हंगाम 5वा सीझन पाय मोठा असा सीझन. गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. गोलंदाज सज्ज आहे. या दरम्यान मोठा फटका दिलाय हवेत चेंडू कॅचची संधी आहे आणि हा 5वा विकेट. प्रकाश यांच्या गोलंदाजीवरती 5 विकेट. 2 षटकांमध्ये 5 विकेट घेणारे ते गोलंदाजी ठरलेत आणि नक्कीच पहिला 5 विकेट असू शकतो. काल सुद्धा त्यांनी 5 विकेट घेतले होते. आज मात्र पुन्हा एकदा 5 विकेट जे घेतले. सुंदर अशी गोलंदाजी करतायत 5 फिगर्स. नक्कीच कौतुक केलं पाहिजे. तर टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार या गोलंदाजासाठी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते करतायत आणि समोरच्या संघाला मात्र आपल्या गोलंदाजी शैलीवरती लोटांगण घालावं लागलेलं आहे. रोहित येतात नवीन फलंदाज. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 18 धाव होती. काय हॅट्रिक होते का? जर का प्रकाश ह्यांनी हॅट्रिक घेतली तर क्रिक यार्डचे आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक चेंडूवरती हॅट्रिक बॉल प्रकाश ते रोहित. या दरम्यान हलक्या हाताने खेळला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पहिला चेंडूला पाठवला तो मिड विकेट रिजन मध्ये एकदा विकेट मिळते. एक धावेने षटक होते समाप्त. सुंदर असं षटक. फक्त 3 धावा देऊन 2 गडींना बाद केलंय आणि जर का पूर्णपणे पाहिलं तर एकूण 5 धावा देऊन 5 विकेट घेतले. 2 षटकांमध्ये 5 धावा देऊन 5 विकेट घेतले ते गोलंदाज प्रकाश. धावसंख्या झाली 3 षटकांच्या नंतर 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत नेऊन पोहोचतायत. NIVED D निमकर NIM KAR 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावरती लागले. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय तो ठाणे स्पार्टन संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय महाडिक. राईट आर्म ओव्हर द विकेट. बोट लांब लचक असा रनअप आहे. या दरम्यान पहिला चेंडू कट केला. चेंडूला पाठवलं कव्हर रिजन मध्ये एकदा विकेट. थोडासा फंबल परंतु बॅकअप चांगला आहे. एकच धावे ते मिळतात. 1 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्या होती. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अक्षय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान सुरेख चेंडू तेज तर गोलंदाजी होती. स्विंग अँड मिस इथे झाला पाहिजे आणि इथे मात्र 1 धाव नक्कीच इथे मिळतात. विकेट किपर सुद्धा इथे बीट झाली. इतकी तेज तरा गोलंदाजी आणि या तेज तरा गोलंदाजीला क्लोज विकेट किपिंग करणं हे अतिशय अवघड काम आहे आणि ते अवघड काम करताना आपल्याला पाहतात ते आपले आयोजक सन्मान्य श्री किरण भोईर साहेब. अतिशय उत्कृष्ट अशी दर्जेदार विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवते सज्ज अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट टू रोहित. या दरम्यान लो फुलटॉस चेंडू होता. आडव्या पिटीने खेळला. चेंडूला पाठवलं कावकावना क्षेत्रामध्ये. 1 धाव इकडे मिळते. एकरी दुहेरी धावसंख्याने स्कोर फलक धावफलक मात्र हलकं ठेवतायत. धावून पोहोचले ते 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेले आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आता मात्र अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती. या दरम्यान फुल टॉस चेंडू हवेत मारलाय. कॅचची संधी परंतु चेंडू जातो नो मॅच लँड मध्ये. 1 धाव इकडे मिळते आणि दुसरी धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतात. 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. मात्र थोडासा खराब तो बॅकअप चांगला नाही आणि दुहेरी धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये करण्यात आलेलं आहे. 3 धाव्याने मात्र धावफलक हलते पुढे सरसावते जाऊन पोहोचते ते 25 ना
25 या धावसंख्येवरती. 25 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच आपण पाहिलं तर पहिला सामना आहे, सकाळचं सत्र आहे. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी एक 50 ते 60 धावा येणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा अक्षय सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट टू रोहित. या दरम्यान स्विंग अँड मिस चौड्या कशी चेंडू गोल्डन स्पॉटवरती चेंडू आपडला होता. टप्पा पडल्यावर चेंडू जोरात आतमध्ये आला. विकेट चांगलं यष्टीरक्षण, चांगली विकेट घेऊन आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट दिली. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू आहे. नक्कीच आपण जर का विचार केला ठाणे स्पार्टन्स संघाचा आतापर्यंत एकही अतिरिक्त धावा त्याने आतापर्यंत दिली नाही या षटकामध्ये. या दरम्यान सुरेख चेंडू इथे मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागलं फलंदाजाला बॉलपर्यंत पोहोचले होते, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचे 2 धावे बंद होते. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. रनआउटच्या रूपामध्ये मात्र बॉल काही करेक्ट होऊ शकला नाहीये. 3 धावा इथे काढण्यात आल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणता येईल. षटक होते समाप्त. थोडंसं आपण पाहिलं तर थोडंसं इकॉनॉमिकल षटक असं म्हणता येईल नाही. तब्बल 9 धावा षटकामध्ये आल्या. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाणी व्हावं असेल तर पाणी अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा प्लेअरनी पाणी घेऊन जायचंय. एक्स्ट्रा प्लेयर आहे ना. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या लागली धावफलकावरती 28. 7च्या सरासरीने पुढे चालते. आता मात्र शेवटचं षटक आहे. किती धावा शेवटच्या षटकामध्ये येतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र 5वं षटक घेण्यात येते. गोलंदाज मनीष, समोर फलंदाज रोहित. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी. नक्कीच या ड्रिंक्स ब्रेक मध्ये नक्कीच गाणं मंत्र केला असेल, मेसेज पोहोचला असेल डगआउट मधून काय करायचं. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. धावसंख्या 28 धावांमध्ये स्थिर आहे ती जिजावालम बॅटलियनच्या संघाची. ते या स्पर्धेचे या जिजावालम बॅटलियनच्या संघाचे आपण जर का संगमन पाहिजे तर हलक्या हाताने स्लाइस केलाय. चेंडूला पाठवलाय तो फ्लाइंग स्लिप लिजन मध्ये 1 धावेसाठी. आणि याचे आपण संगमन पाहिले जिजावालम या संघाचे बॅटलियन या संघाचे तर सचिन चव्हाण आणि विशाल वालम हे संगमन या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचे की मनपूर्वक आभार. संघ विशाल वालम हे संघ मला स्वतः आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून अतिशय निरखून असा खेळ आपल्या पाहते आपल्या संघाचा. नक्कीच इच्छा आहे, आकांक्षा आहे की या स्पर्धा ही सामना या संघाने जिंकून प्लेऑफ्स मध्ये धडक मारावी. व मनीष पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान आकडा चेंडू होता हवेत. चेंडू कॅचची संधी आहे. चेतन खाली येतो परंतु चेंडू जातोय चेतनच्या डोक्यावर येतोय. सुंदर असा षटकार. षटकार इथे आला. खूप वेळाने आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकानंतर 5व्या षटकामध्ये षटकार इथे आलेला आहे तो अक्षयच्या बॅटिंगमधून. धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येत. 35 रन्स ऑन बोर्ड. तर यानंतरचा मला सामना जय वीरेश्वर स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे टॉस साठी यायचे. जय वीरेश्वर स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स. कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. षटकार मारल्यानंतर आता मात्र अक्षय यांचं मनोबल नक्कीच वाढलं असेल. अजून येणार 3 चेंडू शेष आहे. अजून एखाद दुसरे षटकांची आवश्यकता आहे.
या दरम्यान वेट केले, ऑफ ब्रेक मध्ये चेंडू टाकलाय डेलिब्रेटच्या रूपामध्ये. इथे मात्र डॉट डिलिव्हरी इथे आलेली आहे. नक्कीच पाहिजे मनीष यांची तर एकाच हाताच्या शैलीवरती ते ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक दोन्ही पद्धती चेंडू हाताळतात. तर नक्कीच विचारात पाडतात ते फलंदाजाला की काय करावं काय नाही करावं असं. मनीष पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान सोयपद्ध चेंडू होता, हवेत गेला, फटका फसला, कॅचची संधी होती आणि फलंदाजाने मात्र इथे कॅच ड्रॉप झाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्कोर इज ऑन 36. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक मोठा फटका अभिषेक आहे रोहित आणि स्ट्रायकिंग एंडवरती. हवेत गेला, फटका फसला, कॅचची संधी होती आणि फलंदाजाने मात्र इथे कॅच ड्रॉप झाले. पुढे सरसावलाय, खेळाचा प्रयत्न वाटते मात्र फलंदाज होते बाद. चांगलं स्टंपिंग, षटक होते समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जिजावालम बटालियन या संघाची धावसंख्या लागली होती 36 धावा. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असेल ती ठाणे स्पार्टन्स या संघापुढे. नक्कीच गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, अतिशय फायदेशीर साबित झाला आतापर्यंत. परंतु अजूनही पुढे सरसावलाय, खेळाचं जाऊ नका, पाहत राहा सेंट्रल प्रीमियर लीग 2024 सीझन 5 वर्ष 5वं भव्य दिवस आयोजन. मी निवेद नेमकं आपली लहसा घेतो आणि थोड्याच वेळात परत सेकंड इनिंगचा खेळ बघून. टॉस साठी यायचं जय वीरेश्वर स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स. कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. स्पीकर जर का आउट नाही झाला तरी आवाज येईल सिस्टम मध्ये. स्पीकरचा आवाज करून टाक. स्कोरिंग सांगताना थोडं वाढवलं तर चालेल. स्कोर तिकडे सांगता एक ओव्हर झाल्यानंतर स्कोर वाढवायचा, आवाज वाढवायचा. टॉससाठी आलेत ना, बोलवायला लागेल. कोण आहे टॉससाठी बोलव ना. टॉसला आलेच नाही, आर्या फायटर आले. मॅनेजर टीमला बोलवा, टॉसला कॅप्टनला. हा आवाज जात नाही एवढा. जय वीरेश्वर कॅप्टन. माने आणि किरण.
टॉससाठी आले ना पहिला बॉल मॅच चालू करायला पाहिजे होती ना तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ते जय बोल ना जयवीरेश्वरला. अरे काय फायदा आले आवाज येत नाही तिकडे. प्रदीपला कॉल कर ना. बाबा आला आला. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 हा सामना पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या इनिंग्स आपण पाहिलं ठाणे स्पार्टन्स विरुद्ध जिजाबालम बॅटलियनचा सामना. जिजाबालम बॅटलियन्सनी फलंदाजी करत 37 धावांचं आव्हान ठेवलं. पहिला चेंडू घेऊन मोहीन सध्या पहिला चेंडू हवेत आहे. कॅचची संधी आहे. कॅच होते का आणि मात्र कॅच इथे मात्र ड्रॉप झालेली आहे. नक्कीच धावसंख्या कमी आहे. तुम्हाला जर का मॅच जिंकायची असेल तर कॅचेस पकडावे लागतील कारण की कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात आणि ते नक्कीच खरं सुद्धा आहे. ठाणे स्पार्टन संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अतिशय फायदेशीर आत्तापर्यंत साबत पडलाय. 37 धावांचा पाठलाग आहे. एक धावसंख्यावरती लागले धावांचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला दिसतोय. गोलंदाज मोशीन पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख अशी गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये पाहिलं होती. या दरम्यान खेळून काढला चेंडू लव काढलाय तो मिडऑन क्षेत्रामध्ये एक धावेकडे मिळते. एके धावेने मात्र धाव फलक हलता ठेवतात ते दोन्ही संघ आपलं वैयक्तिक खातं सुद्धा खोलताना सुमित आणि किरण. या स्पर्धेचे आयोजक सन्मानशील किरण भोईर यांना आपण आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतात. त्यासोबतच श्री गणेश खाणेकर साहेब यांचं सुद्धा इथे भव्य दिवस आयोजन साथ. या दरम्यान सुरेक्षण ऑफसाइड ऑफ स्टंप कट करायचा प्रयत्न होतात. डॉट डिलिव्हरी. नक्कीच ही लाईन लेंथ अतिशय चांगली आहे. पेस आहे तर हा लेंथ तुम्ही फलंदाजाला बॉडीपासून लांब ठेवला तर विचार करायला पाळवू शकतो फलंदाजांना. थोडंसं स्ट्रगल तिकडे होताना डॉट डिलिव्हरी. नक्कीच मोशन पुन्हा एकदा सज्ज आहे. 12 ते 15 पावलांचा रनअप घेत या दरम्यान लो फुल्ड चेंडू पुल केला. कॅचची संधी. आता मात्र दुसरी कॅच ड्रॉप झालेली आहे किरण भोईर यांची. बॅक टू बॅक कॅचेस ड्रॉप झाले. चांगला एफर्ट म्हणता येईल ते गोलंदाजी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र जर का ही कॅच झाली असती तर नक्कीच मॅच मध्ये थोडीशी रंगत भरली असती. 12 ते 15 पावलांचा दोन जीवदान इथे मिळालं गेलेलं आहे. चार चेंडूमध्ये धावसंख्या लागले. धावसंख्या होती 3 धावा आतापर्यंत लागलेले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मारती. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल तो सुमित. या दरम्यान सुरेख चेंडू स्विंग अँड मिस फिरकी घेतली ती फलंदाजांनी. टप्पा पडल्यावर चेंडू एकदिशे जोरारित्याने जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये समोरलाय. जय वीरेश्वर संघ कॅप्टन टॉस साठी यायचंय. जय वीरेश्वर कॅप्टन. ते फोनला स्वप्नील दा कृपया इनिंगच्या ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे तर सर्व कॅप्टनने याचं नोंद घ्यायची. या दरम्यान इथे मात्र सुरेख चेंडू हवेत आहे. कॅचची संधी आणि कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज मात्र इथे तो बाद. पहिला धक्का लागलेला आहे. धावसंख्या 3 धावांची. पहिलं षटक समाप्त. 3 धावा 1 गडी बाद. समीकरण आता मात्र रंगत भरतो. 24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 34 धावा.
ते नाव काय? मोबाईल ठेव तिथं. नाही मला जा बघा टॉस उडवता. फक्त टॉर्च उडवायचं तुला. ये नाव सांग तुझं. नाव सांग तुझं. अनन्या. तर यानंतरचा सामना जय वीरेश्वर वर्सेस आर्या फायटर्स आणि सामन्याचा टॉस आपण होणार आहे ते आपले आयोजक किरण भोईर यांची कन्या अनन्या भोईर हिच्या माध्यमातून. टॉस इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करतो कॅमेरामॅनला टॉसच्या दिशेने आपण कॅमेरा घेऊन जायचा आहे. टॉस की तरफ ले. कॅमेरामॅन जल्दी फोकस करिए. वो लोग ही बोल रहे हैं चलेगा चलेगा. चला टॉस होतोय करून घ्यायचं लगेच टॉस. उडव टॉस उडव टॉस उडव. टॉस इथे झालेला आहे. बघूया कोण जिंकले. ओके थँक्यू. कोणी जिंकला? आर्या फायटर्स वन द टॉस अँड चोज टू फील्ड. जय वीरेश्वर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि आता मात्र दुसरा षटक घेऊन येतात ते गोलंदाज. जोगिंदर सिंग. जोगिंदर सिंग कालच्या दिवसामध्ये सूर्यवंशी गोलंदाजी त्यांनी केली होती. आता मात्र आज मात्र फलंदाजीसाठी ते गोलंदाजीसाठी आजच्या दिवसामध्ये आले. समोर आहेत ते फलंदाज किरण बोहीर. या दरम्यान आडवटीने खेळ पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय तो फायनल क्षेत्रामध्ये. एकदा इकडे मिळते दुसरी धावेचा एका नाकारतात. एके धावेने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. किती पाहिजे अजून? 33 पाहिजे ना? नवीन फलंदाज आहे मैदानामध्ये अंकेश. समीकरण पाहिलं तर 23 चेंडू आणि 33 धावा. 23 बॉल्स 33 रन्स रिक्वायर्ड. अंकेश. जोगिंदर टू अंकेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. या दरम्यान शॉर्टवे चेंडू पुल केलाय. चेंडूला पाठवलाय तिकडे वन बाउंड सीमा रेषे पार चौकारासाठी. सुंदर असा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फटका होता इकडे 29. आणि या चौकारांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनपर्यंत पाहिलं तर 4 चेंडू शेष. सेंट्रल प्रीमियर लीग 2024 भव्य दिवस आयोजन. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व सुंदर असा भव्य दिव्य चषक व द्वितीय पारितोषिक आहे ते रोख रक्कम 30,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. बघूया कोण ठरताच्या दिवसामध्ये मेगा फायनलीचा हा दिवस आहे. व या मॅच कडे जोगिंदर पुन्हा एकदा सज्ज राईट मोदी विकेट. आकुटाबाचा चेंडू होता. बॅटची कडा लागून चेंडू मात्र गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावले जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान शॉर्ट ऑन बॉल फटका फसतोय. हवेत आहे. कॅचची संधी आहे. कॅच कोण घेतोय आणि ते मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच झालेली आहे आणि अंकेश मात्र इथे बाद झालाय. सुंदर असं झेल राजन यांच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र इथे बाद होते. फटका फसतोय. हवेत आहे. कॅचची संधी आहे. मात्र संजयच्या माध्यमातून सुंदर असा झेल फलंदाज इथे मात्र होते बाद. स्ट्राईकला जायला अक्षय ना. अक्षय माडिक. अक्षय महाडिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो या संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय महाडिक. अक्षय महाडिक फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कालचा दिवस फलंदाजांचा वर्चस्व असलेला तो दिवस होता. चेजिंग टीम तिकडे मात्र सामने जिंकली होती. आजचा दिवस मात्र गोलंदाजींसाठी ठरतोय का
या दरम्यान आकुटा चेंडू होता, फटका चांगला आहे, सजवलाय, मारलाय, लांब 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 दमदार पॉवरफुल षटकार. अक्षय यांना जर का तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकले तर ते तुम्हाला इथे मैदानात चेंडू राहणार नाहीये, तो मैदानाच्या बाहेरच जाईल. तर नक्की थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागेल ते जोगिंदर यांना. फटका चेंडू 11 धावा धावफलकावरती आलेले आहेत, 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर 12 धावा आतापर्यंत आलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. या दरम्यान खोलूमध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा फटका मोठा आहे, तेच तर लॉंग शॉट फॉर नॉट अँड सिक्सर. 2 चेंडू आला अक्षय आणि मात्र 2 चेंडू 2 षटकार लगावले आणि संघाची पकड मजबूत केली या सामन्यामध्ये. आता मात्र पुन्हा एक चांगली गोलंदाजी करावी लागेल जिजाबाई पटेल या संघाला. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही आपण जर का पाहिलं तर 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 16 धावा. अठरा चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 37 पाहिजे ना. 18 चेंडू 16 धावा. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट जाईल तो प्लेऑफच्या सामन्यामध्ये. कोण ठरते बघूया प्लेऑफ्स मध्ये जाणारा पहिला संघ. ठाणे स्पार्टन्स का जिजाबाई पटेल. पहिला षटकार राजाचा आडवा बॅटीने खेळला, चेंडूला पाठवला, बिग लॉंग 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 फॉर सिक्सर. किरण बोर यांचे तुम्ही 2 कॅचेस सोडले होते, आता मात्र ते षटकार चौकार खेळायला जातील. धावसंख्या पुढे सहसा ते जाऊन पोहोचते 27 धावांवरती. आता फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावते, स्थिर होती, माफ करा स्थिर होती 27 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आडवा फटका आणि चेंडूला मात्र गेला पोहोचवलाय सीमा रेखे पार षटकारासाठी. बॅक टू बॅक षटकार इथे आलेले. 3 चेंडू मध्ये 2 षटकार लगावलेत. नक्कीच थोडेसे घाईत दिसतात आयोजक आहेत, त्यांना माहिती वेळेचं महत्व किती आहे. स्पर्धा थोडीशी आजच्या दिवसामध्ये पाहिजे अनेक सामने आपल्याला खेळायचे. मेगा फिनालेचा सामना आहे. सामन्या संपवण्याच्या पाटीलचा रोल दिसतोय, पण अतिशय सुरेख फलंदाजी, यशरक्षण सुरेख, फलंदाजी सुरेख. या दरम्यान तिसरा षटकार इथे येते का मात्र आणि चांगला क्षेत्ररक्षण सोहम याच्या माध्यमातून. नक्कीच षटकार नक्कीच वाचवलाय आपल्या संघासाठी. 4 धावा त्यांनी मागे वाचवलेल्या आहेत. नक्कीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ते सोहम याच्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण यांनी ते खेळण्यात आलेलं आहे. मॅच मध्ये अजून आपले जीव टाकून मॅच अजून संपलेली नाहीये. 35 धावा धावफलकावरती लागले. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 2 धावा. चेंडू होता, चेंडूला पाठवला आहे इथे मात्र सीमारेखे पार षटकारासाठी आणि सामना विजय झाला तो ठाणे स्पार्टन संघाने. नक्कीच अतिशय लवकर संपवलाय, कारण की त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन नेट रन रेटने पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनसाठी फाईट आपल्याला करावी लागणार आहे. परंतु हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे ते ठाणे स्पार्टन संघाचं आणि जिजाबाई बटालियनच्या संघाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी त्यांचे संघमालक सन्मान्य श्री विशाल वालम साहेब आणि सन्मान्य श्री सचिन चव्हाण साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. असंच आपलं सहकार्य या सेंट्रल प्रीमियर लीग मध्ये पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला मिळेल हीच प्रार्थना. धन्यवाद. जय. मॅन ऑफ द मॅच कोण आहे?